सांगलीमध्ये आज आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। आषाढी एकादशी निमित्त सांगलीतील विविध विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची रीघ पाहायला मिळाली। यामुळे अनेक विठ्ठल मंदिरं ही भाविकांनी फुलून निघाली आहेत। पहाटेपासूनच अनेक विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी भाविक मंडळींची मांदियाळी पाहायला मिळते। याचबरोबर आषाढी एकादशी निमित्त ठिकठिकाणी खिचडी वाटप सुद्धा केले जात आहे। अभयनगर येथील विठ्ठल मंदिराकडून भव्य अशी दिंडी काढून आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली। या दिंडीमध्ये अबालवृद्धांनी सहभागी होत विठ्ठल नामाचा गजर केला। यामध्ये पारंपरिक वेशामध्ये महिला वर्गाने सहभाग घेतला होता। टाळ मृदुंगांचा जय करत अभयनगर येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य अशी दिंडी पार पडली। यावेळी महिला आणि मुलींनी फुगड्यांचा फेराही धरत आषाढी एकादशीचा आनंद लुटला। या दिंडीचे आयोजन हरिबा माने, भारत दुधाळ, दरिबा पंडकर, शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण आणि स्थानिक नागरिकांनी केले होते। या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने आजूबाजूच्या भाविकांनी सहभाग घेतला होता। पाहूया अभयनगर येथील अहिल्यादेवी सोसायटी येथील विठ्ठल मंदिराची ही भव्य दिंडी सोहळा। नमस्कार। सगळ्यांच्या हातात
चला पुढे झाला चला हळूहळू पुढे. जाऊ दे. आषाढी एकादशी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे विठ्ठल अहिल्यादेवी हाऊसिंग सोसायटी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामधून विठ्ठल मंदिर ते शिंदेमळा ते बेर्नाळे कॉलेज, तिथून रामजानकी मंदिर ते 100 कोटी रोड ते सिद्धनाथ किराणा स्टोअरपासून सरळ विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही दिंडी काढत आहोत आणि ह्या वर्षी देखील काढलेले आहे. दिंडीत महिला पोशाखमध्ये आणि वारकरी पोशाखमध्ये पुरुष लहान मुलं असं या दिंडीचं स्वरूप आहे.